नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे जे एखाद्या तिजोरीच्या चावीसारखं आहे. ज्याच्याकडे असेल त्याच्या घरात संपत्ती, सुख आणि समृद्धी कधीच कमी पडत नाही. आपल्यापैकी कित्येक जण मेहनत करतात, धडपड करतात, पण तरी घरात पैसा टिकत नाही. आणि काही जण कमी बोलतात, शांत असतात, पण लक्ष्मी त्यांच्या घरात स्थायी बसते. हे का होतं? याचं उत्तर लपलंय गुरुवारमध्ये. होय, गुरुवार हा फक्त आठवड्यातला चौथा दिवस नाही. हा आहे विष्णू लक्ष्मीच्या कृपेचा द्वार. आणि आज आपण जाणून घेणार आहोत की देवघर गुरुवारी का धुवायचं नसतं. हळदीच्या छोट्या टिपक्याने लक्ष्मी कशी घरात थांबते. तुळशीला कच्चं दूध अर्पण केल्याने घरात पैसा का ओसांडून वाहतो. आणि गुरुवारी केलेल्या छोट्याशा चुकीने लक्ष्मी कशी घर सोडून निघून जाते. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्ही जे ऐकाल ते तुमच्या घराचा भाग्योदय बदलायला सक्षम आहे. चला तर मित्रांनो, थेट सुरुवात करूया. गुरुवारचे पवित्र रहस्य. गुरुवार हा अतिशय मंगल आणि पुण्यदायी दिवस मानला जातो. हा दिवस बृहस्पती देव, श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या उपासनेसाठी विशेष पवित्र आहे. या दिवशी ग्रह गुरुची शक्ती वाढलेली असते. त्यामुळे ज्ञान, संपत्ती, वैभव आणि घरात सौख्य निर्माण होतं असं मानलं जातं की गुरुवारी देव पृथ्वीवर विचरण करतात आणि भक्तांच्या मनातील भावना पाहतात. ज्या घरात भक्तिभाव, सात्विकता, स्वच्छता आणि शांत ऊर्जा असते त्या घरात श्री महालक्ष्मी कायम स्थिर राहते. कुटुंबावर कृपावृष्टी होते. आता आपण पाहूया की गुरुवारी देवघर का धुवू नये. गुरुवार हा विष्णू, बृहस्पती आणि महालक्ष्मी यांचा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक जण असं समजतात की पूजा केल्याने देवघर व्यवस्थित धुतले पाहिजे. पण हा गैरसमज आहे, कारण गुरुवारी देवघर पूर्णपणे धुणे हे प्रतिकूल मानले गेले आहे. शास्त्रानुसार या दिवशी श्री विष्णू योगनिद्रा अवस्थेत असतात. देवांचे निवासस्थान म्हणजे देवघर हे घरातील सर्वात पवित्र ऊर्जा केंद्र असतं. घरातील सकारात्मकता, सात्विकता आणि देवत्वपूर्ण ऊर्जेचा प्रवाह गुरुवारी अत्यंत सक्रिय असतो. अशा वेळी देवघर धुणे, पाणी सांडणे किंवा त्यातील वस्तू हलवणे म्हणजे त्या प्रवाहात व्यत्यय आणणे. त्यामुळे देवकृपा कमी होते आणि लक्ष्मी स्थिर राहण्याऐवजी अस्थिर होण्याची शक्यता मानली जाते. गुरुवारी देवघर स्वच्छ ठेवायचं असेल तर फक्त हलकी स्वच्छता करा. धूळ पुसा, धूप दीप लावा, तुळशीपत्र अर्पण करा, पिवळी फुले वाहा आणि देवास हळदी कुंकू लावा. हे सर्वात शुभ मानलं गेलं आहे. आता आपण पाहूया की उंबरठ्यावर केलं जाणारं हळदी कुंकवाचं लेपन. घराचा उंबरठा हा केवळ दाराचा तुकडा नसून देवतांचा प्रवेशबिंदू मानला जातो, जिथून सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि नकारात्मकता अडवली जाते. तोच हा पवित्र सीमाबिंदू. हळद आणि कुंकू लावण्याची परंपरा या ऊर्जेचं रक्षण करते. हळद आरोग्य, शुद्धता आणि स्थैर्य देते, तर कुंकू सौभाग्य, स्त्रीशक्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. स्नानानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने उंबरठ्यावर टिपका लावून ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मीय नमः हा मंत्र म्हटल्यास लक्ष्मी ऊर्जा म्हणजेच लक्ष्मीची ऊर्जा घरात स्थिर राहते आणि सुख समृद्धी हे रुंदीगत होतं. आता आपण पाहूया की तुळशीला कच्चे दूध का अर्पण करावं. तुळस ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते. ती केवळ एक औषधी झाड नाही, तर श्री विष्णूंची पत्नी आणि महालक्ष्मीचे प्रवेशद्वार आहे असं शास्त्र सांगतं.
पुराणशास्त्र स्पष्ट म्हणतं की तुळशीपत्रविना विष्णुपूजा न कार्यते, म्हणजेच तुळशीशिवाय विष्णूची पूजा पूर्ण होत नाही. कच्च्या दुधात नैसर्गिक, सात्विक आणि शुद्ध कंपनं असतात. हे दूध तुळशीच्या दैवी कंपनाशी सहज अनुरूप होतं आणि दोघांचा संगम सकारात्मक ऊर्जा वाढवतो. यामुळे घराभोवती तयार होणारे नकारात्मक तरंग क्षीण होतात आणि वातावरण अधिक पवित्र व मंगल बनते. तुळशीला कच्चे दूध अर्पण केल्याने घरात धन, अन्नसंपन्नता, सौभाग्य आणि आरोग्याचे तरंगलहरी वाढतात असं मानलं जातं. अर्पण करताना मनात हे साधे शब्द म्हटल्यास परिणाम अधिक शुभ मानला जातो. हे तुळशी माता, आमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहो. आता आपण पाहूया की गुरुवारी टाळावयाची 7 निषिद्ध कर्म कोणती आहेत. गुरुवार हा श्री विष्णू, बृहस्पती आणि महालक्ष्मीचा प्रिय दिवस असल्याने या दिवशी काही कृती या अशुभ मानल्या गेल्या आहेत. पहिला नियम म्हणजे देवघराशी खेळ करू नये, म्हणजेच मूर्ती हलवणे, देवघर धुणे किंवा पवित्र वस्तू हलवणे म्हणजे घरातील दैवी कंपनताचा व्यत्यय आणणे. दुसरा नियम म्हणजे केस, कपडे किंवा मोठी धुलाई करू नये. हे अशुभ मानलं जातं आणि गुरुग्रहाच्या कृपेवर परिणाम होतो. लोखंडी वस्तू खरेदी टाळावी, कारण गुरु आणि लोखंड यांचा विरोधाभास सांगितला आहे. राग, भांडणे, कटुवाणी, दोषारोप किंवा नकारात्मकता या सर्व गोष्टी गुरुवारच्या शुभ ऊर्जा दूर करतात. तर पैसे, धान्य, अन्न या वस्तूंचा अनादर कधीच करू नये. पायाने चुकूनही पैसा किंवा अन्न चिरडू नका. हे धनदेवीचा अपमान मानला जातो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुळशीला वा देवास अर्पण केलेलं म्हणजेच जे भोग चढवलेलं कच्चं दूध वाया घालवू नका, तर ते तुळशीच्या मुळाशीच वाहावे, कारण ते पवित्र मानलं जातं. असं आचरण केल्यास लक्ष्मी घरात स्थिर राहते आणि गुरुची कृपा कायम लाभते. आता आपण पाहूया की गुरुवारी आणखी कोणत्या गोष्टीचं पालन करणे गरजेचं आहे. गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस असल्याने या दिवशी पिवळा रंग अत्यंत शुभ मानला जातो. पिवळा किंवा केशरी वस्त्र परिधान केल्याने मनातील नकारात्मकता कमी होते, सात्विकता वाढते आणि लक्ष्मीची कृपा होते असं मानलं जातं. तर आहारात तिखट, तेलकट आणि जड पदार्थ टाळून मूगडाळ, बेसनपासून बनवलेले पदार्थ, गूळ तसेच पिवळ्या रंगाची नैसर्गिक फळे खाणे अत्यंत मंगल मानलं गेलं आहे. हे पदार्थ गुरुग्रहाशी अनुरूप कंपन निर्माण करतात आणि शरीर, मन व घरात शांतता प्रस्थापित करतात. वर्तनात संयम, शांती, दया आणि नम्रता ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. भांडणे, कटुवाणी आणि नकारात्मक विचार गुरुच्या शुभ ऊर्जेला दूर करतात. या दिवशी दान करणे, जप करणे, देवाचे नामस्मरण आणि घरात सौहार्द राखणे हे गृहलक्ष्मी स्थिर ठेवण्याचे सामर्थ्यवान मार्ग आहे. अशा आचरणाने पुण्य रुंदीगत होतं आणि जीवनात आनंद, आरोग्य आणि समृद्धी वाढते. आता आपण पाहूया की याचा वैज्ञानिक दृष्टिकोन नक्की काय आहे. ज्या परंपरा आपण पिढ्यानुपिढ्या पाळतो त्या केवळ श्रद्धेवर आधारित नसून त्याच्या मागे खोल वैज्ञानिक कारणे दडलेली असतात. तर तुळस ही अशाच पवित्र वनस्पतींपैकी एक आहे. तिच्या पानांमधून नैसर्गिक ऑक्सिजन सतत तयार होत राहतो, ज्यामुळे घरातील प्राणवायूची पातळी वाढते. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे ती हवेत पसरलेले जीवाणू, कीटक आणि सूक्ष्म विषाणू नष्ट करते आणि परिसर अधिक शुद्ध ठेवते. तर कच्च्या दुधात नैसर्गिक एन्झाईम्स असतात जे वनस्पतीला तात्काळ पोषण देतात. दूध मातीमध्ये वाहिल्यावर जमिनीतील सूक्ष्मजीव सक्रिय होतात आणि झाडाची वाढ आणखीन सुदृढ होते. यामुळे घराभोवतालचे सूक्ष्म कंपन सकारात्मक राहतात,
जेव्हा श्रद्धा, शास्त्र आणि विज्ञान एकत्र येतात तेव्हा मन शांत होते, विचार स्पष्ट होतात आणि घरात समतोल ऊर्जा निर्माण होते. हेच वातावरण व्यक्तीला अधिक केंद्रित, जागृत आणि प्रेरित बनवते. मनस्थिती बदलली की संधी, काम, पैसा आणि प्रगती नैसर्गिकरित्या जीवनात आकर्षित होतात. आता आपण पाहूया की लक्ष्मी टिकवण्याचे रहस्य काय आहे. महालक्ष्मीला घरात आणणे हे भक्ती, श्रद्धा आणि पूजेमुळे शक्य होतं. परंतु त्या कृपेचा सतत वास घरात टिकून राहावा यासाठी केवळ पूजा पुरेशी नसते. आचरण, वर्तन आणि विचार यांचे पवित्र पालन आवश्यक असते. स्वच्छता हा पहिला नियम. जिथे कचरा, धूळ, अव्यवस्था किंवा अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास थांबतो असं शास्त्र सांगतं. घर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवणे हे महत्त्वाचे आहे. शांत वातावरण हे दुसरं द्वार आहे. म्हणजेच भांडणाचे आवाज, कटुवाणी आणि रागाचं वातावरण घरात नकारात्मकता निर्माण करते. लक्ष्मीला प्रेम, सौहार्द आणि संतुलित ऊर्जा प्रिय आहे. सचोटी आणि प्रामाणिकता लक्ष्मीचं संरक्षण करतात. अन्यायाने मिळवलेला पैसा हा टिकत नाही. सत्य, मेहनत व नैतिक मार्गाने कमावलेले धन हे समृद्धी वाढवतं. नम्रता, प्रेम आणि कृतज्ञता ही 3 शक्ती घराला पुण्यवान बनवतात. जो कुटुंबाचा आदर करतो, दिलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहतो आणि नम्रतेने वागतो त्या घरात लक्ष्मी निश्चयाने स्थिर राहते. मित्रांनो, या दिवशी देवासमोर म्हणजेच गुरुवारच्या दिवशी या दिवशी देवासमोर बसून तासनतास पूजा करणे महत्त्वाचे नसते, तर मनातील पवित्र भावना, प्रेम, सचोटी आणि शांतता ही सर्वात मोठी आरती मानली जाते. तुमची वेळ, तुमची भावना आणि घरातील पवित्रता यातूनच श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. तुमच्या घरी समृद्धी, सुख आणि सौभाग्य कायम नांदो. तुमच्या घरामध्ये श्री महालक्ष्मीची पावले अखंड वाजो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ मित्रजनांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.